वर्धा जिले के हिंगनघाट में अमली पदार्थों की बिक्री करने वाले आरोपियों के खिलाफ पुलिस ने बड़ी कार्रवाई की है। पुलिस ने 45 ग्राम एमडी यानी मेफेड्रोन ड्रग्स जब्त कर इस मामले में 5 आरोपियों को गिरफ्तार किया। वहीं मामले में पुलिस ने महाराष्ट्र संगठित अपराध नियंत्रण अधिनियम यानी मकोका के तहत कार्रवाई की है। मिली जानकारी के अनुसार हिंगनघाट पुलिस ने अपराध क्रमांक 650/2026 के तहत ये कार्रवाई की है। गिरफ्तार आरोपियों की पहचान पीयूष उर्फ मस्तान राज मुसले, निखिल मनोजराव रामनवार, जय वसंतराव चुटे, कार्तिक वसंतराव हुमदे और ऋतिक उर्फ पकोड़ा प्रकाश राव खोड़े के रूप में हुई है। पुलिस के मुताबिक आरोपियों के पास से 45 ग्राम एमडी यानी मेफेड्रोन नामक अम्लीय पदार्थ बरामद किया गया। मामले की जांच के दौरान आरोपियों के खिलाफ मकोका की धाराओं के तहत कार्रवाई की गई है। इस मामले में आरोपी पंकज प्रभाकर सावने लंबे समय से फरार था। पुलिस ने तकनीकी जानकारी और गुप्त सूचना के आधार पर उसे नागपुर के छत्रपति संभाजीनगर इलाके से गिरफ्तार किया है। पुलिस के अनुसार पंकज सावने के खिलाफ नागपुर शहर, नागपुर ग्रामीण और चंद्रपुर जिले के अलग अलग पुलिस थानों में चोरी, घरफोड़ी, हथियार कानून, अमली पदार्थों की बिक्री, जुआ और शराबबंदी जैसे कुल 28 मामले दर्ज है। 850/26 असा एक गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यामध्ये NDPS ॲक्टनुसार कारवाई करण्यात आली होती। त्याच्यामध्ये 5 आरोपी आपण अटक केलेले होते। त्यामध्ये पीयूष मुसळे, निखिल रामनवार, जय चुटे, त्यानंतर कार्तिक अमन, ऋतिक खोडे असे 5 आरोपी होते। तपासामध्ये आणि FIR मध्ये एक 6वा आरोपी होता पंकज प्रभाकर सावने। त्याच्यावर नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, त्यानंतर चंद्रपूर अशा ठिकाणी एकूण 28 गुन्हे दाखल होते आणि हा देखील आरोपी या गुन्ह्यामध्ये आपल्याला पाहिजे होता। जे काय टेक्निकल ॲनालिसिस आणि गोपनीय माहिती याच्या आधारे आपण या आरोपीला पकडण्यात आलेले आहे। त्याला ताब्यात देऊन पुढील तपास सुरू आहे। या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 जो मकोका किंवा मोका म्हणतात या अंतर्गत कारवाई सुरू झालेली आहे। तपास मी त्याचा स्वतः करत आहे। जो पाहिजे आरोपी आहे पंकज प्रभाकर सावने याच्यावर हा नागपूर ग्रामीण, त्याचबरोबर नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, नागपूर शहर येथील काही गुन्ह्यामध्ये तो ऑलरेडी वॉन्टेड आहे। त्याच्यामध्ये भुटीबोरी पोलीस स्टेशन आहे, भांडेवाडा पोलीस स्टेशन आहे, या अंतर्गत तो वॉन्टेड आहे। आता हा आपला पुढील तपास सुरू आहे आणि या गुन्ह्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ती निदर्शनासाठी तपासामध्ये की आरोपी जे आहेत या आरोपींनी दुसऱ्याचं बँक, ATM, त्याचबरोबर बँक अकाउंट नंबर, UPIचे स्कॅनर या सर्वांचा वापर करून जी काही पैशाची देवाणघेवाण झालेली आहे ती या सोर्सनं करण्यात आली आहे। त्यामुळे वर्धा पोलिसांतर्फे आपल्याला मी सर्व नागरिकांनाही विनंती करतो की कुठल्याही अनोळखी व्यक्तीला किंवा ज्याच्यावर आपल्याला विश्वास आहे अशा व्यक्तींना तुमचे पर्सनल डिटेल्स जसे की बँक अकाउंट आहे, ATM आहे, ATM किंवा UPI सेवा आहे कुणाला देऊ नका। त्याचा निश्चितपणे गैरवापर होऊ शकतो। तर आपण सर्वांनी जर जी काळजी घेतली तर तो आपल्याला टाळता येईल। आणि हा सर्व जो तपास आहे यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक सर आणि अपर पोलीस अधीक्षक सर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि यामध्ये SDPO ऑफिसची सर्व टीम, त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचे PI साहेब आहेत आणि त्यांची सर्व टीम, त्याचबरोबर सायबर सेल यांनी आम्हाला फार मदत करून आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली। धन्यवाद। फिलहाल हिंगनघाट पुलिस मामले की आगे की जांच कर रही है। पुलिस ने नागरिकों से अपील की है कि वे किसी भी व्यक्ति को अपना ATM कार्ड, अकाउंट नंबर या UPI स्कैनर इस्तेमाल करने के लिए न दे ताकि इसका गलत इस्तेमाल न हो सके।